नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर 24 तास प्राईममध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी आजच्या दिवसातली. काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 10 विविध गुन्ह्यांमध्ये त्याला 10 वर्ष सश्रम कारावासाची आणि 10 लाख रुपये दंडाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे. दिल्लीच्या NIA कोर्टानं यासिन मलिकला दहशतवादी कारवायांसाठी टेरर फंडिंग प्रकरणी दोषी ठरवलंय. दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणं, दहशतवादी कृत्यासाठी कट रचणं हे मलिकवरचे गुन्हे सिद्ध झाले. यासिनला एकूण किती शिक्षा झाली आहे पाहूया एकदा. यासिनला आज शिक्षा सुनावण्यात आली. दुहेरी जन्मठेपेची शिक्षा त्याला सुनावण्यात आलेली आहे. यात 10 वर्षांची कैद आहे, 5 वर्षांची कैद 3 वेळा, तसंच 10,75,000 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलाय आणि दंड न भरल्यास 6 वर्ष कैद सुनावली जाईल. दरम्यान कोण आहे यासिन मलिक आणि कोणत्या कृत्यात तो दोषी आढळलाय पाहूया एकदा. देशद्रोह, दहशतवादी कारवाया, टेरर फंडिंग, दहशतवादी गटाचा सदस्य या अंतर्गत तो दोषी आढळलाय. यासिन मलिक जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा म्होरक्या आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची मलिकनंही कबुली दिली आहे. काश्मीर स्वतंत्र करण्याच्या नावाखाली त्याने हिंसाचार घडवला. NIAनं 30 मे 2017ला सुमोटो केस दाखल केली होती. JKLFनं दहशतवादी संघटनांसह ISI साठी हिंसाचार केला. सेंटेंसिंग पे ऑर्डर हुआ है, अभी जज साहब ने प्रोनाउंस किया है. 2 लाइफ सेंटेंसिंग है और 10 ईयर्स की 5 पनिशमेंट है इनकी. जुर्माने को लेकर जुर्माना 10 लाख रुपए है, 10,000 है, अलग अलग है, वो मुझे अभी ध्यान नहीं आ रहा. कई सारे सेक्शन है, डिटेल में ऑर्डर मिल जाएगा तो उसमें आप पढ़ सकते हैं बड़े आराम से. अगर जुर्माना नहीं देंगे तो उसके डिफॉल्ट में पनिशमेंट है. चूंकि इनकी लाइफ है तो लाइफ ऐसी चलती रहेगी तो सारी सजाएं कंकरेंट है, एक साथ चलेंगे. देखो जी, जो भी जजेस ने अपने बुद्धि के आधार पर, तथ्यों के आधार पर जो भी उसको सज़ा दी है, मैं उसको ऑनर करती हूँ, क्योंकि दे नो बेटर देन मी कि इस केस में कौन सी सज़ा देनी चाहिए. हो सकता है लाइफ इम्प्रिजनमेंट के दौरान ही उनको कई ऐसी चीज़ें और चाहिए हैं जो वो पता लगाते रहेंगे. मेरी बुद्धि तो इतनी बात कहती है कि अभी हुकूमतों ने अपना काम करना है. तर यासिन मलिक दोषी आढळल्यानंतर काश्मीरमध्ये 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचं दिसलं. निकाल येण्याआधीच श्रीनगरच्या त्याच्या घराजवळ काही समर्थक जमले आणि पोलिसांच्या दिशेनं दगडफेक झाली. त्यानंतर प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद केली. तर फुटीरतावादी यासिन दोषी ठरताच जम्मूतल्या डोगरामध्ये काश्मीरी पंडितांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. आणि आता महत्त्वाची बातमी आहे ती राज्यातून खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात तुम्हाला येऊ देणार नाही, हनुमान चालीसा पठण केलं तर जीवे मारू असा धमकीचा फोन नवनीत राणा यांना आला होता. मंगळवारी संध्याकाळच्या सुमाराला राणांना 11 फोन आले. फोनवरून शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे. या संदर्भात नवनीत राणांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राणांनी केली आहे. तर दुसरीकडे राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी आमने सामने येणार आहेत. राणा दाम्पत्य 28 मेला नागपुरात हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण करणार आहेत, तसंच महाआरती करणार आहेत आणि याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याच हनुमान मंदिरात महागाई विरोधात आंदोलन होणार आहे. या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने येणार आहेत. त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांचं स्वागत करतील आणि तिथनं वाहन रॅलीद्वारे आपलं बाजीप्रभू चौक, रामनगर, नागपूर येथील प्राचीन हनुमान मंदिरामध्ये राणा दाम्पत्य त्या ठिकाणी हनुमान चालीसा पठण, महाआरती आणि हनुमान चालीसा पुस्तिकेचं वितरण करतील. देशामध्ये केंद्र शासनाने ज्या पद्धतीने महागाई वाढवलेली आहे, पेट्रोल डिझेल
ह्या ज्या सगळ्या वस्तू वाढवलेल्या आहेत त्या निमित्ताने आम्ही हनुमान चालिसाचं पठण रामनगर चौकामध्ये हनुमान मंदिरा इथे करणार आहोत. संभाजीराजेंच्या पाठीत शिवसेनेनं खंजीर खुपसल्याचा आरोप संजय राऊतांनी फेटाळलाय. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार हे दोन्ही उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी राऊतांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी आणि नंतर सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांशी चर्चा केली. दरम्यान संभाजीराजेंची पवारांकडून कोंडी करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. छत्रपतींना उमेदवार म्हणून उभं करण्यासाठी आमची तयारी होती आणि त्यांनी ती जागा स्वीकारायला हवी होती. यापूर्वीसुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. त्यांचं कुटुंब राजकीय पक्षात त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना माहिती आहे राजकीय पक्षांची मजबुरी काय असते. त्याच्यामुळे खंजीर खुपसण्याची वगैरे भाषा शक्यतो कोणी करू नये. ज्या प्रकारे पहिल्यांदा पवार साहेबांनी हा सगळा विषय सुरू केला आणि त्यानंतर ज्या दिशेने तो सगळा विषय गेला, हे सगळं मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा सगळा हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे. कदाचित त्यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीला पाठिंबा न मिळाल्यानं मराठा संघटना आणि राजे समर्थक नाराज झालेत. सध्या सोशल मीडियात संभाजीराजेंच्या फोटोसह एक पोस्टर चांगलंच व्हायरल होतंय. आता संभाजीराजेंचं पुढचं पाऊल काय असेल पाहूया हा रिपोर्ट. आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार. संभाजीराजे छत्रपतींचं पोस्टर व्हायरल. संभाजीराजेंची नाराजी कुणाला भोवणार? स्वराज्य. राज्यसभेची 6वी जागा अपक्ष म्हणून लढवण्याची संभाजीराजे छत्रपतींची इच्छा आहे. मात्र शिवसेनेनं संजय राऊत आणि संजय पवार असे आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले. सत्ताधारी महाविकास आघाडीनं पाठिंबा जाहीर न केल्यानं संभाजीराजेंची कोंडी झाली आहे. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं मराठा संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. संभाजीराजेंनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या वतीनं आता एक पोस्टर व्हायरल होतंय. आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार. इतिहासाची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती असा उल्लेख त्या पोस्टरवर आहे. 2024ची विधानसभा निवडणूक हे लक्ष्य असेल असा सूचक इशाराही राजे समर्थकांनी दिलाय. तुम्ही जी गद्दारी केलेली आहे, तुम्ही जे वागलेले आहेत, हे पुराव्यानिशी ड्राफ्ट घेऊन याचे फोटोग्राफ घेऊन येणाऱ्या काही दिवसांमध्ये राजेंच्या परवानगीने मी तुम्हाला सर्वांना भेटणार आहे आणि या सर्व शिवसेनेचा चेहरा या जनतेसमोर आणून येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या वाटेतील काटे भविष्यात सत्ताधारी महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला अडचणीत आणू शकतात अशी चर्चा आहे. मराठा मतांचं नुकसान होणार? संभाजीराजे मराठा समाजात लोकप्रिय आहेत. त्यांना उमेदवारी नाकारल्यानं आगामी निवडणुकांमध्ये मराठा समाजाचा रोष शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला अडचणीचा ठरू शकतो. छत्रपती घराण्याला डावलल्याचा ठपका. शिवसेना आणि मवियानं संभाजीराजेंना तिकीट नाकारलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी गद्दारी केली असा ठपका मराठा संघटनांकडून ठेवला जाऊ शकतो. मराठा आंदोलन पेटणार? मराठा आरक्षणामुळे आधीच सरकार कोंडीत सापडलंय. सरकारला अडचणीत आणण्यासाठी पुन्हा मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. स्वराज्य पक्षाची स्थापना? संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली आहे. राज्यभरात संघटनेची बांधणी करून ते निवडणुकीच्या राजकारणात उतरून राजकीय पक्षांची अडचण करू शकतात. संभाजीराजेंना उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी सर्वात आधी पाठिंबा दिला. आता मनसेचे एकमेव आमदार राजू रतन पाटील यांनीही ट्विट करून राजेंच्या उमेदवारीसाठी पुढाकार घेतलाय. पण 42 आमदारांचा पाठिंबा मिळणं अवघड असल्यानं संभाजीराजेंची राज्यसभेची वाट सध्या तरी अशक्यच मानली जातीये. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. पुढची महत्त्वाची बातमी काँग्रेस संदर्भात. काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसलाय. ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी गेल्या 16 मे रोजीच काँग्रेसला रामराम ठोकलाय. सिब्बल आता समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवत आहेत.
सिब्बल यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा अखिलेश यादव देखील उपस्थित होते. सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असली तरी काँग्रेसनं अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारल्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मैं यहाँ जो नॉमिनेशन फॉर्म जो मैंने भरा है वो निर्दलीय का भरा है. अच्छा, निर्दलीय का भरा है, इंडिपेंडेंट का भरा है. और मैं आभारी हूँ अखिलेश जी का कि उन्होंने मेरा समर्थन दिया है. एज एन इंडिपेंडेंट आई विल बी गोइंग टू द राज्यसभा. 16 मई को मैंने कांग्रेस पार्टी से त्याग पत्र दे दिया है. कपिल सिब्बल जी वरिष्ठ अधिवक्ता रहे हैं. देश के जाने माने केसेस उन्होंने लड़े हैं. वो लोकसभा में रहे हों, राज्यसभा में रहे हों, उन्होंने बात को अच्छी तरह रखा है ढंग से. पॉलिटिकल कैरियर भी है उनके पास. एज ए लॉयर बहुत सक्सेसफुल लॉयर हैं. राज्यात ओबीसी आरक्षणावरून चंद्रकांत पाटील विरुद्ध सुप्रिया सुळे असा चांगलाच सामना रंगलाय. मध्य प्रदेशच्या सरकारनं 2 दिवसात दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. यावर चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली. घरी जा, स्वयंपाक करा असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मसणात जा, दिल्लीत जा, कुठेही जा, पण आरक्षण द्या असं संतापून चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावर राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी पलटवार केलाय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले, कुणाकुणाला भेटले. मला कुणाचा अवमान करायचा नाही, पण 2 दिवसात असं काय मध्य प्रदेशच्या सरकारने केलं आणि दिल्लीत कुणाची मीटिंग झाली की त्यांना न्याय देण्याचा परत एक फसवाफसवी झाली आणि आपल्यावर हा अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला नक्की विचारणार आहे. राजकारणामध्ये राहता, घरी जावा, स्वयंपाक करा. खासदार आहात तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायची. आता घरी जाण्याची वेळ झाली आहे. चला, ते म्हणतात मी दिल्लीत जाऊन याचा शोध घेणार आहे की दिल्लीत जाऊन शोध घेणार की कसं पॉलिटिकल आरक्षण मिळालं मध्य प्रदेश. तुम्ही दिल्लीत जा नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या. चंद्रकांत दादांना म्हणावं, आज जगभरामध्ये शेफचं काम करणारे हे सगळे पुरुष आहेत. तर मला असं वाटतं त्यांनी जर स्वतः घरात बसून स्वयंपाक केला तर त्यांच्या बायकोलाही मदत होईल आणि भाजपला नवा अध्यक्ष मिळेल चांगला. कारण हे कॉमेंट जे त्यांनी केले ते सुप्रियाताईंसाठी योग्य नाही आहेत. ओबीसी आरक्षणासंदर्भात शरद पवार काय म्हणतात ते पाहूया. ही निवडणूक ओबीसी आरक्षणासह व्हावी यासाठी आग्रहानं भूमिका घेत आहोत. वाटेल ते झालं तरी हा प्रश्न सोडवणार असं आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलंय. राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यात त्यांनी भाजपवर जोरदार टीका टाकली. तुमचं सरकार असताना झोपला होतात का असा सवाल करत केंद्रानं जातीनिहाय ओबीसी जनगणना करावी अशी मागणीही पवारांनी केली. राज्य सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या राज्य सरकारमध्ये घटक म्हणून आम्ही आग्रहानं एक भूमिका घेतोय आणि त्या भूमिकेला या सरकारमध्ये दोन्ही अन्य पक्ष त्यांचंही सहकार्य या निवडणुका उद्या ज्या होतील त्या नगरपालिकेच्या असतील, त्या महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील किंवा अन्य काय असतील, या प्रत्येक निवडणुकीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या संबंधीचा प्रश्न हा मार्गदर्शन लावूनच त्या निवडणुका हा घेण्याचा विचार त्या ठिकाणी केला. यानंतर वेळ झाली आमचा विशेष कार्यक्रम व्हायरल पोलखोल पाहण्याची. आज कशा संदर्भात पोलखोल होणार आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून. नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हायरल पोलखोल या कार्यक्रमात आपलं स्वागत. आता बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची. मगर हा हिंस्र प्राणी आहे, पण एक मगर शिकारीच्या शोधात महाराष्ट्रातल्या रस्त्यावर फिरत असल्याचा दावा करण्यात आला. खरंच ही व्हायरल व्हिडिओतली मगर महाराष्ट्रात फिरतेय का याची आम्ही पडताळणी केली. मग काय पोलखोल झाली, चला पाहूयात. पाण्यातला सैतान रस्त्यावर. पाहता क्षणी पाण्यातला सैतान गायब. शिकारीच्या शोधात कुठे फिरतीये महाकाय मगर. पाण्यातील
सैतान समजल्या जाणाऱ्या या महाकाय मगरीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. ही मगर शिकारीच्या प्रयत्नात असल्याचा दावा करण्यात आलाय. महाकाय मगर महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर फिरत असल्याचा दावा केल्यानं अनेकांच्या मनात धडकी बसली आहे. कारण अनेक ठिकाणी नदीमधल्या मगरी बाहेर फिरत असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे ही मगर आपल्या आजूबाजूला तर नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे. बघा ही मगर कशी नदीतून पुलावर चढतीये आणि बघता क्षणीच ती पुन्हा नदीतल्या पाण्यात जाते. त्यामुळे ही मगर कधी हल्ला करेल याचा नेम नाही. मगरीच्या या रुद्रावतारामुळे ही मगर आपल्या नदीत तर नाही ना. खरंच ही मगर शिकारीच्या शोधात आहे का? ही मगर कुठे दिसली याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी या व्हिडिओबाबत काय पोलखोल झाली पाहूयात. नदीत फिरणाऱ्या मगरीचा व्हिडिओ जुना आहे. या मगरीचा व्हिडिओ याआधीही व्हायरल झाला होता. ही मगर कुठली आहे ते कळू शकलेलं नाही. असे व्हिडिओ व्हायरल करून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण हा व्हिडिओ जुना असून अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट झी24 तास. व्हिडिओ आहे एका रागावलेल्या हत्तीचा. एक तरुणी हत्तीचा व्हिडिओ बनवत होती. त्यावेळी हत्तीला राग आला आणि हत्तीने थेट या तरुणीला चांगलाच धडा शिकवला. एक तरुणी हत्तीजवळ जाऊन हत्तीचा व्हिडिओ बनवत होती. त्यावेळी हत्ती चिडला आणि सोंडेने या तरुणीला जोरदार कानशिलात मारले. त्यावेळी तरुणी गडबडली आणि तिने तिचा मोबाईल खाली सोडून दिला. यानंतरही हत्तीचा राग काही शांत झाला नाही. तरुणीचे अद्दल घडल्यानंतर हत्ती तिचा मोबाईल घेऊन ओढण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. Okay. महत्वाची बातमी. राज्यातून विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला मतदान होणार आहे. 9 आमदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे निवडणूक होते आहे. विधानसभेतून निवडून द्यायच्या जागा रिक्त होणार आहेत. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेचा रणसंग्राम रंगणार आहे. विधान परिषदेची ही निवडणूक 20 जूनला होणार आहे. 10 जागांसाठी 20 जूनला मतदान होत आहे. 9 आमदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक होते. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेचाही रणसंग्राम रंगणार आहे. नऊ आमदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक पार पडते आहे. दरेकर, लाड, सुभाष देसाई यांना पुन्हा संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधान परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. 20 जूनला मतदान होणार आहे. प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, लाड यांना पुन्हा संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच सुजित सिंग ठाकूर, विनायक मेटे यांचा कार्यकाळ संपतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड यांचाही कार्यकाळ संपतोय. शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांचाही कार्यकाळ संपतो आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे